शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी यू-टर्न घेतला। विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख केला होता, मात्र आपण भाषणामध्ये कर्जमाफीबद्दल कुठेही बोललो नव्हतो असं अजित पवार म्हणाले। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय देखील परिस्थिती सुधारल्यावर घेतला जाईल असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे। 31 तारखेच्या आत पीक कर्ज भरा सांगितलं, त्याच्यावर काहींनी टीका केली। जाहीरनाम्यामध्ये जरूर सांगितलेलं होतं, पण मी माझ्या एकाही भाषणात सांगितलं नव्हतं। भाषणं माझी काढून बघा, कारण मी त्याचा उल्लेख केला। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही। विरोधक म्हणतात मग तुम्हाला घोषणा करताना आठवलं नाही का की काय करायचं काय नाही, अशी टीका होणार। पण शेवटी राज्याला आर्थिक शिस्त पण लागली पाहिजे। आपण लाडकी बहिणा योजना चालू ठेवलेली आहे, त्यामध्ये सध्या आपण 1500 रुपये देतो, परंतु ज्यावेळेस आपली परिस्थिती काळानुरूप सुधारेल त्यावेळेस पुढच्याही गोष्टी आपण त्या ठिकाणी करू।